नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज कोथिंबीरीच्या वड्या बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राइब करा. कोथिंबीरीच्या वड्या करण्यासाठी कोथिंबीर, ओवा, जिरं, हळद, मीठ, चटणी, बेसन पीठ, तेल एवढं साहित्य घेतलंय. आता कोथिंबीर कापून घेते. आता कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आपल्याला. आता पीठ मळायला घेते. आता बेसन पीठ टाकून घेते कोथिंबीरीत. 1 वाटी बेसन पीठ घेतले. तर चटणी 1 चमचा टाकते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. हळद टाकून घेते थोडी. अर्धा चमचा जिरे टाकते. अर्धा चमचा ओवा टाकते. मिक्स करून घेते. आता थोडं पाणी टाकून मळून घेते. आता पाणी आपल्याला लागेल तसं टाकायचं ह्याच्यात. आता कोथिंबीर वरी असते त्याच्यामुळे त्याला पण पाणी सुटणार आहे. आता चांगलं मळून घ्यायचं बघा. कोथिंबीरीचा आणि पिठाचा एकजीव करून घ्यायचा आपल्याला. आता पीठ मळून झालंय. थोडं तेल लावून घ्यायचं पिठाला. आता चुलीवर पातेलं ठेवून घेते. आपल्याला पातेल्यात पाणी ओतायचंय. आता पाणी ओतून घेते पातेल्यात. हे बघा एवढं पाणी ठेवलंय बघा. आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आणि त्याच्यावर तेल लावून चाळण ठेवायची. त्याच्यावर वड्या थापायच्या आणि त्याच्यावर वरती झाकण ठेवायचे. त्याच्यावर आपल्याला उकडून घ्यायच्या वड्या. आता चाळणीला तेल लावून घेते आणि वड्याचं आपल्याला पीठ थापून घ्यायचं बघा. उकळी पाण्याला येतो. आता पीठ थापायला घेते चाळणीत. हे काय असं चाळण गोल फिरून सनी असं गोल थापून घ्यायचं बघा. म्हणजे चौकोन सारखी येईल. हे का मस्त गोल थापून घेतलंय बघा. आता झाकणी काढून बघते पाणी उकळी आली का. कशी पाण्याला चांगली उकळी आली बघा पाण्याला. आता वड्या थापलेली चाळण आपल्याला पातेल्यावर ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर झाकणी झाकून घ्यायची. म्हणजे आपल्याला ह्याच्यावर उकडून घ्यायच्या वड्या.
आता हे चांगलं आपल्याला वापरून द्यायच्यात बघा वड्या. 15 मिनिटं ठेवायच्यात आपल्याला ह्याच्यावर, म्हणजे चांगलं पीठ वापरून निघतंय. आता उकडलंय कसं बघते. मस्त उकडलंय बघा. आता घेते काढून चाळून खाली. आता कापून घेते चाकून लगेच. अशा चौकोनी वड्या कापून घ्यायच्या बघा. आता वड्या एका ताटात काढून घेते. बघा किती मस्त उकडल्यात बघा. निघायला चांगल्या निघतात आहे. कढई चुलीवर ठेवून घेते. आपल्याला वड्या तळून घ्यायच्यात. कढईत तेल घालून घेते. आता तेलाला तावा आलाय, वड्या टाकून घेते तेलात. चांगल्या खरपूस मस्त खमंग भाजून घ्यायच्यात बघा. लाल कलर येऊन द्यायचा वड्यांना. पीठ उकडलेलं जरी असलं तरी पण जरा चांगल्या भाजल्या म्हणजे खमंग खुसखुशीत लागतात. आता चांगला कलर आलाय, काढून घेते. आता लगेच दुसरा घाणा टाकून घेते. चांगल्या अशा खालवर करून भाजायच्या, म्हणजे दोन्ही अंगाने भाजायच्या. ह्या झाल्या आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तयार. ह्या कशा खुसखुशीत झाल्या बघा. कोणाकोणाला आवडल्या असतील त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.